माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज बनवूया आपण करेला लोणचे. सो बघूया आता पुढे त्याची प्रोसिजर. मी इथं एक छोटंसं तोप ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेले आहेत आणि मोहरी घातली. मोहरी तडतडली की हिंग घातलेला आहे. हिंग थोडा जास्त घालावा लागतो आहे. आणि इथं घातलेली आहे मी ठेचलेली लसूण, म्हणजे लसूणीचं पेस्ट करून घेता कामा नये, ठेचलेली असायला पाहिजे, कारण ती तोंडात खाताना मिळली पाहिजे. आणि इथं एक करेला मी घेतली होती, तो बारीक कापून. आणि इथं बघा, मी चवीपुरतं मीठ घालत आहे, लाल तिखट घालत आहे 2 चमचे, हळद घालूया चिमूटभर, जिरे पावडर आणि धने पावडर. हे घालून सगळं छानपैकी आपण परतून घेऊया. आणि पाणी घालूया. पाणी जास्त पण पाणी ह्याच्यात घालता कामा नये, लगेच ते शिजून येते. सो 1 पेला मी पाणी त्याच्यात घातलेलं आहे. आणि आता आपण मंद आचेवर झाकून ठेवूया. मध्ये मध्ये जरा आपण फिरवून घ्यावं लागते. आता बघा, एकदा एक उकळी आली की त्याच्यामध्ये आपण घालूया कोकम सोलं. जर तुमच्याकडे कोकम सोलं नसतील तर तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता, नाहीतरी आमचूर पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता. सो आता हे शिजायला ठेवूया. पूर्णपणे त्याचं पाणी अर्धं तरी आटलं पाहिजे. बघा इथं आता छान अर्धं पाणी आटलेलं आहे, थोडंसं पाणी आहे. मग ह्याच्यात आपण आता लगेच गूळ घालूया. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता. आता गूळ घालून मी छान परतून घेतलेलं आहे. आता झाकून ठेवूया आणि ते पूर्णपणे सुकवायला पाहिजे. मध्ये मध्ये प्लेट काढून आपण थोडं थोडं फिरवून घ्यावं लागेल, नाहीतर गूळ घातल्या कारणानं ते खाली लागू शकते. आता इथं बघू शकता, सगळं पाणी आटवून घेतलेलं आहे मी. छान आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. आंबट, तिखट आणि गोड असं, खमंग असं, चविष्ट, चवदार असं लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं कमीत कमी 8 दिवस आपण खाऊ शकतो. नाहीतरी फ्रीजात ठेवला तर 1 महिन्यापर्यंत ह्याला काही होत नाही. बघा, आता माझ्याकडे छोटीशी भरणी आहे, त्या भरणीमध्ये मी भरून ठेवते आणि मी फ्रीजात ठेवते. 1 महिना हे आपण खाऊ शकतो. इवन मुलंसुद्धा खूप आवडीनं हे लोणचं खातात. आणि हे भाजी म्हणूनसुद्धा तुम्ही चपाती, पोळी किंवा भाकरी ह्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. बघा, अशा तऱ्हेचं लोणचं तुम्ही नक्कीच बनवा, किंवा तुम्ही कशा तऱ्हेनं बनवता ते मला नक्कीच कळवा. धन्यवाद.